गेल्या काही दिवसापासून राज्यात बिबट मानवाचा संघर्ष पाहायला मिळत असून पुणे हा त्याचा हॉटस्पॉट बनला आहे. याचमध्ये जे बिबट मानवाच्या संघर्षामध्ये गेल्या काही दिवसामध्ये पिंपरखेडमध्ये 4 बळी गेले तर एका आजीबाईचा जीव गेला. याच्यामध्ये जे पिंपरखेडमध्ये 46 बिबट हे पकडून माणिकडोह येथे आणण्यात आले. याच्यावरतीच आपल्यासोबत बोलण्यासाठी जुन्नरचे वन विभागाचे अधिकारी प्रशांत खाडे सर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय सांगाल की जे बिबट मानव संघर्ष होता त्यासाठी तुम्ही काय शर्तीचे प्रयत्न केले? मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असल्या कारणाने बरेचसे आपले जीव पण गमवावे लागले. त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा उपाययोजना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पिंजऱ्यांची संख्या वाढवणे, पेट्रोलिंगचे वाहनं त्यांची संख्या वाढवणे. तर याच्यासाठी आपल्याला तत्कालीन माननीय आपले अजितदादा पवार आपले पालकमंत्री होते, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केली. त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, सन्माननीय आमचे वनमंत्री असतील, यांनी त्याचा पूर्ण वनविभागाच्या पाठीशी उभं राहून त्यांनी पिंजरे असतील, पेट्रोलिंग वाहनं असतील, नंतर नवीन इमर्जन्सी रेस्क्यू युनिट आपण त्या ठिकाणी फॉर्म केलं की जी स्थानिक मुलं आहेत आणि जी कुठल्याही इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करायला सक्षम आहेत अशी लोकं आपण त्या ठिकाणी त्याची समिती गठीत केली. आणि त्या ठिकाणी मानववन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावकरी आणि वन विभाग यांच्यामध्ये समन्वय असणं अतिशय आवश्यक होतं. त्यासाठी आपण प्रबोधन, जनजागृती या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. कार्यशाळेच्या माध्यमातून आपण त्याही गोष्टी आपण आता सुरू केलेल्या आहेत. आणि जे पकडलेले जे बिबट आहेत ते आपण व्यवस्थितरित्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये पण ठेवत आहोत. त्यांची खाण्याची पिण्याची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था ही सगळी व्यवस्थितपणे सुरू आहे. पण अतिरिक्त जे बिबट आपण आता पकडणार आहोत किंवा पकडले गेलेले आहेत यांना ठेवण्यासाठी आपण या 4 तालुक्यांमध्ये 5 ठिकाणी आपण नव्याने रेस्क्यू सेंटर उभारणी करत आहोत. त्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये खानापूर आणि संतवाडी हे 2 आहेत. शिरूरमध्ये पिंपरखेड आणि नावरा आहे आणि मंचरमध्ये कळंब या ठिकाणी आपण नव्याने करत आहोत. तर याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा थोडीशी क्लिष्ट आहे. आपल्याला सेंट्रल झू ऑथॉरिटी नवी दिल्ली यांच्याकडनं जाऊन त्याची मंजुरी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये पण 3 स्टेजेस आहेत. तर आपण सक्सेसफुली पहिली स्टेज पार केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन होतं टेक्निकल कमिटीसमोर. ते प्रेझेंटेशन मी देऊन आपल्याला पहिली परवानगी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पुढची जी टीम आहे ते त्यांच्या समक्ष मला टेक्निकल कमिटीसमोर डिझाईनची मला एक प्रेझेंटेशन करणं आहे. अशा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर त्या आपण पहिला टप्पा पार केलेला आहे. दुसरा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला त्याची सुद्धा मंजुरी त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जो मुलांच्या शाळेचा आणि लाईट शेताला पुरवते त्याचा वेळापत्रकाचा टाइम चेंज केलाय, तर इथून पुढे तो तसाच राहील की पुन्हा काही चेंज होत आहे? नाही, याच्यामध्ये राज्य शासनाने जो महत्त्वाचे 2 निर्णय जे घेतले त्यामध्ये शाळेच्या वेळेमध्ये बदल आणि दुसरा म्हणजे अखंडित दिवसा वीज पुरवठा. या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या. कारण त्याच टायमिंगला जो संघर्ष आपला होता त्याच टायमिंगला जास्त प्रमाणात होत होता. जसं सकाळी पहाटे म्हणजे सकाळी 9-10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचं 4-5 नंतर. तसं अखंडित वीज सेवा जर शेतकरी बांधवांना जर देण्यात आली तर सकाळी एक साधारणतः 9-10 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत जर शेतातली कामं जर पूर्ण झाली तर आपल्याला हा संघर्ष कमी करण्यामध्ये मदत निश्चितच मिळणार आहे. आणि तो जो टायमिंग आहे तो सद्यस्थितीमध्ये तसाच कायम राहण्याबाबत सुद्धा आम्ही राज्य शासनाला विनंती करणार आहोत. आणि सध्या आता वनताराला इथून किती बिबटे हलवले आहेत आणि जे झू आणि सेंच्युरीमध्ये पण किती पाठवणार आहेत पुढे? सद्यस्थितीमध्ये आपण वनताऱ्याला इथून मागं 10 पाठवले होते आणि जवळपास एक जानेवारीमध्ये आपण 20 बिबट त्या ठिकाणी पाठवण्यात आले. अजूनही 30 बिबट आपण आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत. त्याचीसुद्धा व्यवस्था ही वनतारा प्रशासनाकडं पूर्ण झालेली आहे. आपण आता ते काही कालावधीमध्ये ते 30 पण आपण तिकडे त्या ठिकाणी पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे इतर जे भारतामधले जे झू आहेत त्या झूच्या वैयक्तिक त्यांच्या डायरेक्टर त्यांच्यासोबत बोलून आणि याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आपण आता फायनल प्रस्ताव हा सेंट्रल झू ऑथॉरिटीला पाठवलेला आहे. असं भारतामधल्या 6 झूमध्ये आपल्याला 17 बिबट पाठवण्याची सुद्धा त्या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे. अंतिम स्टेजमध्ये ते आहे. ती परवानगी लेखी स्वरूपात आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण भारतामधल्या या 6 झूंना आपण 17 बिबटसुद्धा त्या ठिकाणी पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे इतरही जे राखीव क्षेत्र आहेत त्या राखीव क्षेत्रामध्ये सुद्धा बिबट पाठवण्याबाबतच्या विचारविनिमय शासन स्तरावरती सुरू आहे.
एकंदरीत पाहतात की बिबट मानव संघर्ष हा मोठा इथून मागे खूप आपल्याला जाणवत होता, परंतु वन अधिकारी आणि वन विभागाने हे बिबट मानवमध्ये संघर्ष कमी करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले. नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे.